दोन आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने आपण पाहतोय संजोग आणि त्याच्या सोबतीनं कौशिक असे दोन खेळाडू मैदानावरती बॅटिंगसाठी एंटर होत असताना पाहायला मिळतात. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय आसिफ मुच्छाले, ज्याने अनेक वर्ष बॉक्स क्रिकेट ओरम क्रिकेट वरती आपल्या नावाचं अधिराज्य गाजवलं. तेच खेळाडू आता मैदानावरती आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पहिलं षटक घेऊन सज्ज होतील 40+ मधील एक दर्जेदार खेळाडू. स्ट्राईक एन वरती फलंदाज पाहायला मिळतोय मिस्टर संजोग. नॉन स्ट्राईक एन वरती कौशिक अशी दोन आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटार झाली आहे. सामन्याला होतोय सुरुवात. अक्षयजी नाईक सरांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. अर्थात सामन्याला होतोय सुरुवात. दोन्ही देखील संघांना देऊया समोरच्या कक्षाच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल, बॅटची हलकीशी कडा, बॉल मात्र डीप मध्ये वेगाने ट्रॅव्हल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पाठला करतो, परंतु बॉल हा थांबणार नाहीये. चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे, चौकार 4. सुरुवात या ठिकाणी खूप सुंदर होत असताना पाहायला मिळते. फलंदाजी करणारा संघ आपला पाहायला मिळतोय सावटा. या टीमची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झाली आहे. संजोग पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आसिफ मुच्छलेच्या विपक्षामध्ये चौकार ठोकलाय. दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या बॉल वरती चौकार. 5 षटकाचे सामने, 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. एक गोलंदाज 2 षटक टाकू शकतो. 4 गोलंदाज आपल्याला यूज करणं या स्पर्धेमध्ये कंपल्सरी आहेत. पाहूया कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी मात्र गोलंदाजी केली जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल आसिफ मुच्छले. बॉल क्रमांक 2 घेऊन स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतोय फलंदाज मिस्टर संजोग पाहायला मिळेल. या ठिकाणी मात्र चेंडू क्रमांक 2 पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट, राऊंड विकेट ना गोलंदाज सज्ज होत आहे. यावेळेला म्हणतो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आहे का या गोष्टीची चर्चा सुरू आहे. पंच आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवतो. यावेळेला लेग बायच्या माध्यमातून सिंगल रन. पंच याही वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतो. आता डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू कमबॅक केला आसिफ मुच्छालेनं. बॉल क्रमांक 3 वरती पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल रन, त्यानंतर डॉट बॉल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला आसिफ मुच्छाले, ज्याने अनेक वर्ष चिंचणी या टीमसाठी खेळला. तोच खेळाडू आज मैदानावरती पुन्हा एकदा आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय आंबोडगोड क्रीडांगणावरती. बॉल क्रमांक 4 घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे. उलटॉस टाकला, मिड विकेटला खेळलाय. बॉल मध्ये बिटवीन द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले बॉल पर्यंत. तोपर्यंत थोडेसे फॉर्मलिंग मिस्टेक या बॉलवरती झाले आहे आणि मिस्टेक झाल्यानंतर फलंदाजाचा फायदा या ठिकाणी उचलला गेला. जिकडे एकच धाव होती तिकडे मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. द्वितीय रन या बॉलवरती मिळती आहे. द्वितीयच्या मदतीनं 7 रन ऑन दी बॉल. फर्स्ट बॅटिंग करत असणारा संघ पाहायला मिळतोय सावटा संघ मैदानावरती बॅटिंग साठी इन ऍक्शन. याही वेळेला त्याच झोन मध्ये फटका केलाय. आता क्षेत्ररक्षक हे फक्त बॉल कडे पाहतच राहतील. बॉल मात्र सरळ बिटवीन द गॅप मध्ये फरार. चेंडू सीमारेषा पलीकडे, चौकार 4. चौकाराच्या मदतीने फलकावरती धावा 11 रन ऑन दी बोर्ड. आता क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना करण्यासाठी मजबूर केलाय गोलंदाज. आपण पाहतो आसिफ मुच्छाले. या गोलंदाजाला अंतिम बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. अंतिम बॉल या ठिकाणी चांगल्या टप्प्यावरती आसिफच्या माध्यमातून टाकण्याचा आहे. मात्र डॉट बॉल आला. षटक समजत या ठिकाणी 1 आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा विदाउट लॉस. चांगली सुरुवात. प्रथम बॅटिंग करत असताना बॅटिंग करत संघ पाहायला मिळतो टीम सावटा.
दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होत असताना पाहायला मिळते. दुसरा षटक घेऊन गोलंदाज परवेश बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. पहिल्या षटकामागे 11 धावा. आता दुसऱ्या षटकाला होतही सुरुवात. P2 षटक प्रगती पथावरती. P1 षटकामागे आसिफच्या विरुद्धामध्ये 11. आता P2 षटकामागे धावा 11च्या खाली की 11च्या वरती या ठिकाणी येतील हेही पाहणं अगदी योग्य ठरेल. यावाला परकट व्हॉट अ शॉट. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पाठला करतोय. 3 टप्प्याने बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न करता करता बॉल सरळ आमच्या समोरच्या कक्षेला मानवंदन देणारा चौकार 4. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. अगदी नॅचरल बाउन्स झाला. त्याच्यावरती मात्र बॉलला फॉलो केला. त्यानंतर मात्र खाली क्षेत्रामध्ये बॉलला पाठवला आणि सरळ चेंडू मात्र सीमा रेषा पलीकडे पॉइंटला चौकार. फलंदाजाच्या पाठमध्ये येत असताना पाहायला मिळतोय मिस्टर संजोगच्या. 2 चौकाराच्या मदतीने तो खेळतो मैदानावरती. त्याच्या सोबतीनं कौशिक एका बाजूने संयम तर दुसऱ्या बाजूनं आक्रमक रूप धारण क्रीडांगणावरती केलाय दोन्ही देखील फलंदाजानं. प्रथम बॅटिंग करते. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल दोन्ही टीम्स या मॅच मध्ये. याही वेळेला फटका छान, परंतु डीप मध्ये फिल्डरने पुन्हा एकदा या बॉलवरती मिस्टेक केली आहे. इम्रान यांच्या माध्यमातून साधा सोपा झेड सुटला गेला. ही बॉलवरती एक सिंगल रन. पंच अक्षय सर यावेळेला स्टेट फटका केला डीप मध्ये फिल्डर. अप्रतिम प्रयत्नाचे पराकाष्ठा केले. यावेळेला खूप सुंदर क्षेत्ररक्षकाची भूमिका पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अनय डिजिटल पाटील नेटवर्कवरती ऍक्शन रिप्ले पाहणं खूप इम्पॉर्टंट असेल. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं गेल्या बॉलवरती आपण पाहतोय क्षेत्ररक्षक. यावेळेला मात्र स्लॉट मध्ये बॉल होता. चांगला फटका केला, परंतु डीप मध्ये फिल्डर वाह काय प्रयत्न केले होते. अगदी स्वतःला झोकून दिलं, बॉलला स्टॉप केलाय विकारांच्या माध्यमातून. खूप सुंदर क्षेत्ररक्षण या बॉलवरती. यावेळेला सफल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र फायनली क्षेत्रामध्ये डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल रन. सेकंडचा प्रयत्न देखील असेल, परंतु एका धावांवरती दोन्ही देखील फलंदाज सॅटिस्फाईड होत असताना पाहायला मिळतात. एकच्या मध्ये धावफलक आकार घेईल. धावफलकावरती धावा 19 अंकांवरती. 90 रन ऑन दी बोर्ड. 1.4चा खेळ समाप्त झालाय. अजून या षटकातील 2 बॉलचं खेळणं बाकी आहे. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतं. गोलंदाज आतापर्यंत पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती द्वितीय रन आणि चौथ्या बॉलवरती देखील एक सिंगल रन पाहायला मिळाली. यावेळेला क्लीन बोल्ड. यू मिस साइड डेफिनेटली हिट. त्रिफा चित पाहायला मिळतो. फलंदाज मैदानाच्या बाहेर. अंतिम बॉल या षटकातील. अंतिम बॉल. बॉलला येऊ दिलं, त्यानंतर बॉलची वाट लावलं. वेट अँड वॉच. फटका खूप सुंदर केला. डीप मध्ये फिल्डर पाटला करतो, परंतु बॉल थांबणार नाही. सरळ चेंडू सीमा रेषा पलीकडे. फायर चषक चौकार 4. ऍक्शन रिप्ले पहा. या वेळेला मात्र बॉलला फॉलो केलं, त्यानंतर मात्र फटक्यांची निवड केली आणि सरळ बॉलला फेकून दिलं. मायबाप प्रेक्षकांना
सन्मान देणारा सन्मानपूर्वक चौकार 4. दोन षटक संपलेत आणि दोन्ही षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा 23 रन ऑन दी बोर्ड, 1 लॉस. फर्स्ट बॅटिंग टीम सावटा हा संघ पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. तिसऱ्या षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतो आसिफ मुच्छाले. चिंचणी एक्सप्रेस या उपाध्याने ज्यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं तेच गोलंदाजी करण्याकरिता पुन्हा एकदा सज्ज झालेत. तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळला डीप मध्ये. फिल्डर एका टप्प्यानं बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल रन. सिंगलच्या मधनं फलकावर धावा 24 चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या दिशेने चेंडू टाकला त्या दिशेने फटक्यांची निवड कौशिक यांच्या माध्यमातून केली. कौशिकने आतापर्यंत 7 बॉलचा सामना केला, 7 चेंडू मागे 10 अंकांवरती खेळतात. त्यानंतर मात्र राहुलने एका बॉलचा सामना केला, एका बॉलवरती 4 अंकांवरती खेळतात. तेच फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतील चेंडू क्रमांक 2 वर. स्विच इट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये नाही संपर्क, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. अगदी यॉर्कर चेंडू पहा, एक्शन रिप्ले, राऊंड विकेट ना आले गोलंदाज आसिफ मुच्छाले. आणि या ठिकाणी मात्र स्टँड चेंज केला होता. उजवा खेळाडू डाव्यामध्ये कन्वर्ट झाले, परंतु सहजासहजी आसिफच्या विरुद्धामध्ये तुम्ही असे फटके खेळू शकत नाही. या ठिकाणी मात्र दर्शवलं गेलं मागच्या बॉलवरती. चांगला बॉल 16 क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा व्यूहरचना करत असताना पाहायला मिळते 5 खेळाडू आता 30 या षटकाच्या बाहेर सजवू शकतात. ही मोबा या ठिकाणी मात्र देण्यात आली आहे. तिसऱ्या षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा आसिफ टू राहुल. याला फुलटॉस बॉल आता चांगला फटका केलाय. पुन्हा एकदा डीप मध्ये बॉल मात्र वेगाने ट्रॅव्हल झाला, एक सिंगल रन. यावाला बॅटची इनसाइड एज बॉल मात्र फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल झाले, एक सिंगल रन ही बॉल वरती अर्जित केली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक आकार केली. धावफलकावर धावा 26 खूप सुंदर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आसिफ मुच्छाले. या गोलंदाजीने या षटकामागे कमबॅक केलाय. 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. जरी P1च्या षटकामागे माझ्या विपक्षामध्ये 11 धावा आल्या असतील तरी देखील न ठगमगता मी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करू शकतो हे दर्शवत असताना पाहायला मिळतोय आसिफ. पुन्हा एकदा पुढचा बॉल. या बॉलला मात्र चांगला स्ट्रोक खेळलाय. डीप मध्ये फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला टिपलाय, झेल संपलाय राहुलचा खेळ. बॉल क्रमांक 5 वरती विकेट डाऊन, सेकंड गॉन. त्याला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणं अनिवार्य असेल. पहा 30 सेकंदामध्ये नवीन खेळाडू पॉवर प्लेच्या मध्ये जाणं हे कंपल्सरी आहे. जर मात्र 30 सेकंदामध्ये नवीन खेळाडू पॉवर प्ले मध्ये गेला नाही तर खेळाडूला मात्र क्रिकेट रूल्स अँड रेग्युलेशन नुसार या स्पर्धेच्या माध्यमातून OUT देखील दिला जाऊ शकतो. धन्यवाद डीजे. खूप सुंदर गीत या ठिकाणी पाहायला मिळालं. महाराष्ट्र दिन, कामगार दिन 1 मे आपण पाहतोय. या ठिकाणी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अविनाश दाखल झालेत. लास्ट टू गो, थर्ड ओव्हर, तिसऱ्या षटकातील अंतिम बॉल या ठिकाणी मध्ये स्ट्रेट खेळ आहे. डीप मध्ये फिल्डर आहे, एका टप्प्यानं बॉल अडवतो तोपर्यंत एक सिंगल. आणि या षटकामागे सिंगल वरती जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन, जास्तीत जास्त फोकस देण्यासाठी मजबूर केलं आसिफनं. ॲब्सोल्युटली बॉलिंग. षटक संपलेत या ठिकाणी 3 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धाव फलकावरती 2 विकेट.
जशा चौथ्या षटकाला होई सुरुवात, जाऊया संगीत कक्षेमध्ये ने देऊया आमच्या डीजे जॉकीला संधी. हॅलो, फास्ट थोडं 25 मिनिटामध्ये 5 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत, हे देखील लक्षात घ्या. नेक्स्ट मॅच चौथ्या षटकाला होतोय सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती रेहानला आपण पाहतोय, एक युवा गोलंदाज म्हणून ज्याच्या काही नेहमी पाहिलं जातो तोच गोलंदाजी करण्याकरिता आता सज्ज होतोय. चौथ्या षटकातील पहिला बॉल घेऊन, पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पावलांचा वापर केला. त्यानंतर मात्र मिड विकेटला फटका केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले, परंतु थ्रो मात्र चुकीचा पाहायला मिळतोय. चांगला थ्रो झाला तर डेफिनेटली फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता याही बॉलवरती वाढली असती, परंतु तसं चित्र या बॉलवरती पाहायला मिळालं नाही. जिकडे सिंगल होती तिकडे मात्र सिंगलला द्वितीय मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा बॉलवरती अर्जित केल्या, 2च्या मधून 29, 29. 11 बॉलचा खेळ अजून या षटकातील या इनिंग मधील येणं बाकी आहे. पहिल्या इनिंगचा डाव सुरू असताना याही वेळेला चांगला बॉल आहे का, तर यस डेफिनेटली चांगल्या बॉलवरती टप्पावरती पाहायला मिळाला. गोलंदाज रिहान यांच्या माध्यमातून हा पहा अगदी सफल झाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सातत्यानं ऍक्शन रिप्ले तुम्हाला दाखवलं जात आहे. अनय डिजिटल असेल, त्यानंतर पाटील नेटवर्क वरती जुळलेल्या प्रेक्षकांना देखील करूया आपण सहर्ष हार्दिक स्वागतम. रात्रंकाळी स्पर्धा आपण पाहतोय, फायर चषक आयोजित फायर चषकाची देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेला चांगला बॉल, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, डॉट बॉल. दोन्ही बॉल मध्ये चांगल्या टप्प्यावरती टाकलेत. गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर रेहानच्या माध्यमातून चांगल्या टप्प्यावरती ऑफस्टॉमच्या दिशेने मारा केला. अगदी सातत्यानं पावलांचा वापर करत असताना फलंदाज पाहायला मिळतोय मिस्टर अविनाश अनसक्सेसफुली ठरलेत. बॉलच्या मिरिटवरती आता तुम्हाला खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. यावेळेला बॉलला येऊ दिलं, त्यानंतर चेंडूची वाट लावली, सरळ बॉलला फेकून दिलाय. पॉइंटला सलामी ठोकणारा फायर चषक, चौकार, 4. पुढचा बॉल, यावेळी वाला चांगला फटका खेळला. त्या झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एक सिंगल सेकंडचा प्रयत्न, फॉर्मलिंग आणि फॉर्मलिंग झाल्यानंतर फलंदाजाने आता फायदा उचललाय. एका संघाचं नुकसान तो दुसऱ्या संघाचा या बॉलवरती फायदा होत असताना पाहायला मिळतोय. एक होती तिकडे मात्र द्वितीय रन बॉलवरती मिळते. 2च्या मधनं फलकावर 35, 35. 4 बॉलचा खेळ समाजाला चांगली गोलंदाजी करत होता, परंतु समाज अंतिम बॉलचा खेळणं बाकी आहे. थोडीशी मिस्टेक या ठिकाणी झाली आहे. लास्ट टू गो, अंतिम बॉल. चौथ्या षटकातील गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पावलांचा वापर, फटका पोचलाय. त्या ठिकाणी मात्र यष्टी रक्षक आसिफ मुच्छले यांनी साधा झेल या ठिकाणी टिपला. फलंदाज अविनाश यांचा खेळ संपलाय. अंतिम बॉल वरती विकेट डाऊन, गॉन. म्युझिक इज ऑन. यस इट इज ए. एंगडीज मास्टर. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच कोळी बॉईज दांडी आणि त्यांच्या विपक्ष साई सापडेश्वर सालवड. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे.
कोळी बॉईज दांडी आणि साई सापडेश्वर सालवड इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी या. अंतिम बॉलचा ऍक्शन रिप्ले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. राऊंड विकेटनं आलं, डान्सिंग डाऊन द ट्रॅक पावलांचं वापरलं, त्यानंतर बॅटची इनसाइड एज बॉल हवेमध्ये त्या ठिकाणी आसिफ मुच्छल यांनी चांगला झेल कॅरी केला आणि फलंदाजी मात्र अविनाश यांच्या खेळीला पूर्ण विराम लावला. अंतिम षटक होतोय सुरुवात. गोलंदाज विकारला आपण पाहतोय. अंडर 19 मधील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. बॉक्स क्रिकेट असेल किंवा ओरम क्रिकेट चांगला खेळ करतो. आज मात्र मैदानावरती पुन्हा एकदा त्याला चांगला खेळ करावा लागेल आपल्या संघाकरिता. पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र बॉल येण्या अगोदर बॅट फिरवली होती हे पाहायला मिळतं. या बॉलवरती डॉट बॉल ऍक्शन रिप्ले पाहणं अगदी योग्य ठरेल. पहा बॉल आला तो अगदी शरीरावरती डॅमेज केलं, त्यानंतर बॉल मात्र क्षेत्ररक्षक पाठला करते, बॉलला अडवलं परंतु कुठलीही धाव बॉलवरती स्वीकारली नाहीये. फलंदाजानं निर्धाव चेंडू आलाय. कौशिकला पण पाहतो ओपनिंगच्या भूमिकेमध्ये आलेला खेळाडू अजूनही संघर्ष करतो. 9 बॉलमध्ये 11 या अंकांवरती खेळतोय. या बॉल ऑन साइडला लाइटिंग लावत बॉल मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक टपा घेत चेंडू सीमारेषा पलीकडे बाहेर चषक चौकार 4. धन्यवाद. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. अगदी बॉलला येऊ दिलं, त्यानंतर मात्र चेंडूला सरळ पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. त्या ठिकाणी राही शेख उपस्थित सहर्ष हार्दिक स्वागत. बॉक्स क्रिकेटचा अपकमिंग यंग टॅलेंट, फ्युचर ऑफ पालघर टेनिस क्रिकेट आपण पाहतोय. खूप सुंदर खेळ सातत्यानं राही शेख यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आज या ठिकाणी ते उपस्थित झालेत सामन्याचा आनंद घेत असताना. जवा बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा मार्चच्या दिशेने गोलंदाजी ट्रॅक वरती विकारला आपण पाहतोय. चेंडू क्रमांक 3 घेऊन स्ट्राईक इन वरती कौशिक आणि संयम आता गमावला, आता मात्र आक्रमण रूप धारण केलंय. या बॉलला ऑन साइडला फटका केलाय डीप मध्ये फिल्डर, विकेट जाण्याची दाट शक्यता. चांगला झेल कॅरी केलाय साही हैशमादा फलंदाज कौशिक बाद. धन्यवाद. 3 बॉलचा खेळ समाप्त. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावफल कव्हर धावा 39 अंकांवरती 4 विकेट गमवून फलंदाजी करत असताना फलंदाजी करणारा संघ पाहायला मिळतो सावटा हा संघ. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये एखादा मोठा फटका आला तर डेफिनेटली 45च्या वरती धावा धावू शकतात, परंतु 45च्या आतमध्ये ठेवण्याचा देखील मनसुबा फिल्डिंग टीम या मॅच मध्ये बनवेल. परंतु पाहूया एक्झॅक्ट बॉलवरती काय खेळेल ना हे पाहणं योग्य ठरेल. विकार पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉल क्रमांक 4 थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना केलाय. नवीन खेळाडू आला मैदानावरती बॅटिंग साठी. उलटॉस टाकलाय त्याच्यावरती, पंचांचा इशारा नो बॉल. ब्रीमर टाकलाय आणि ब्रीमर टाकल्यानंतर आता मात्र धोक्याची घंटी वाजली आहे गोलंदाजावरती. अक्षयजी नाईक सर आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहतोय अभिजित तांडेल सरांना. या ठिकाणी मात्र ब्रीमरचा सिग्नल देत असताना कमरीच्या वरती असणार कारणास्तव हा बॉल नो असेल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल गोलंदाज चेतन करीत आहे फ्री हिट. लायसन टू स्किल मोहबा असेल या बॉलवरती मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याची. विकरने 3 बॉल चांगल्या टप्प्यावरती, परंतु 4था बॉल टाकत असताना संतुलन गमावलं. आता फुल टॉस टाकलाय आणि फुल टॉस बॉलवरती फलंदाज बॉल्स बनलेत आणि सरळ बॉलला फेकून दिलाय का या गोष्टीची चर्चा सुरू आहे. आणि पंचांचा हात या ठिकाणी मात्र 2 समांतर पाहायला मिळतात. सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. हा ऍक्शन रिप्ले अतुल घर त्यांच्या माध्यमातून दाखवले जातील. याच विभागामधील एक दर्जेदार ऑपरेटर म्हणून त्यांची ओळख आहे. हा पा स्लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला केला, मिड विकेटला. डीप मध्ये फिल्डर होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, त्यांच्याकडनं मिस्टेक 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 आणि मिस्टेक झाल्यानंतर बॉल मात्र सरळ हा मात्र
षटकाराच्या दिशेने मार्गस्थ झाला आणि या बॉलवरती धावा मिळेल 6. याही वाला वन्स अगेन आता उंची जास्त लांबी कमी या बॉलने गाठलाय का तो परफेक्ट गाठलाय. सरळ बॉल फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्षेत्ररक्षकाला दस्तकाला मस्तकाला दस्तक देत बॉल आउट ऑफ दी पार्क. षटकार 6. बावन्न धावा 52 रन ऑन दी बोर्ड. असं वाटलं होतं की 50 धावा होतील की काय, परंतु 50च्या पलीकडे देखील झाले आहेत. लास्ट टू अंतिम बॉल फर्स्ट इनिंग. पहिल्या इनिंगच्या डावातील अंतिम बॉलचं खेळणं बाकी आहे. सध्या आपण आसिफ मुछल यांना मेगा स्क्रीनवरती पाहिलं. एक्सपिरियन्स खेळाडू या संघाचे आहेत, परंतु त्यांचा आता आपल्या युवा खेळाडूंना मात्र मार्गदर्शन दिलंय. अंतिम बॉलवरती ऍक्सेट घडेल काय या ठिकाणी मात्र एक फिल्डर पुढे आणण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा स्वतः यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. अंतिम बॉलचा खेळणं बाकी आहे. 3 बॉलवरती 3 कडक षटकार येतील का चेतनकडनं. यावाला बॉल सोडून दिला. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल दबाव प्रेशर या ठिकाणी क्रिएट केलाय. चुकी केल्या मैदानावरती आपण पाहतोय. ज्या खेळाडूच्या पाठमध्ये 2 बॉलवरती 2 षटकार आलेत ना, त्या खेळाडूला विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी मजबूर केलाय. ही धोक्याची घंटी सध्या वाजू शकते सावटा या टीमला. पाच बॉल मध्ये 18 धावा खर्च केला आतापर्यंत गोलंदाजानं. अंतिम बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी मजबूर गोलंदाज बाद. फलकावरती धावा 53 आणि 54 धावांचा लक्ष. पंचा षटक संपलाय. कोळी बॉईज दांडी आणि साई सापडेश्वर सालबड या दोन्ही टीमचे कॅप्टन. कोळी बॉईजचं कॅप्टन आलेला आहे. साई सापडेश्वर सालबड टीम कॅप्टनला पाठवा टॉससाठी. निशिकांतजी घरत साहेबांना मी विनंती करेल या पण आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस नेक्स्ट मॅचचा. या ठिकाणी 53 धावा फलकावरती आणि 54 धावांचं टार्गेट सेट केलंय. ज्या वेळेला उत्तरेला होईल सुरुवात या ऐकूया आपण प्रीतम दादा यांचा आवाज. थँक्यू डीजे मास्टर. येस साई सापडेश्वर सालवड आणि कोळी बॉईज दोंडी आपल्याला पाहायला मिळेल. टॉस होणार 2 टीमच्या दरम्यान. या दोन्ही टीमचे कॅप्टन स्वागत आहे. कॅमेरामॅन कॅमेरा येऊ दे आमच्या मुख्य व्यासपीठावर. टॉस केला जातोय. निशिकांतजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. छाप आणि काटा आलाय. टॉस विन केला आपण. कोळी बॉईज दांडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. काय घेणार तुम्हाला 5 मिनिटात सांगतो मग. कसं वाटतं इकडे आल्यावर. फायर क्रिकेट क्लबचं हे 34वे वर्ष आहे. चांगलं नियोजन आहे. खूप आवडते मला इकडे खेळायला.
अगोदर पण खेळलो मी मित्रपरिवारमधून, तेव्हा जुनी गोष्ट आहे, पण आता छान वाटते नाईट टुर्नामेंट. आणि तुम्हाला पण म्हणजे चांगले सांगतो. ठीक आहे, थँक्यू. यस, बेस्ट लक तुमच्या टीमसाठी. थोड्याच वेळाने आम्हाला निर्णय कळवा. यस, जाऊया आपण सेकंड इनिंगकडे, जिथे मोठं टार्गेट सेट केलेलं आहे. चला टीम रफाई आसिफ, आपण ओपनिंग जोडी पाठवा मैदानाच्या आतमध्ये. चलो टीम, थोड़ा स्पीडअप रखिए खेल को. आसिफ, आसिफ आणि आसिफच्या जोडीला साहिल ओपनिंग बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जात असताना स्ट्राईकला साहिल, नो स्ट्राईकला आसिफ ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला घाई करा फिल्डिंग टीम, 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर परिपूर्ण करायचे ते देखील लक्षात घ्या. 54 टू विन, अगदी 53 धावा इकडे मात्र बनवल्या आहेत सावटा टीमने. आणि यानंतर कोळी बॉईज दांडी आणि त्यांच्या विपक्ष टीम असेल ती म्हणजेच साई सापडेश्वर सालवड. नाणेफेकीचा काऊल कोळी बॉईज दांडी संघाने विन केलाय. पहिला बॉल मात्र इकडे आपण बघू शकतात केलाय चेंडू किपरच्या हातामध्ये, टॉट बॉलने केलाय सुरुवात. गोलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली सुरुवात देत असताना आपल्या टीमला धावा देखील मात्र 54 आहेत. मोठ्या धाब्याचं पटलक म्हणायला हरकत नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या. इचे लागले, थोड्या वेळाकरता चेंडू हवेमध्ये होता. राकेश मात्र तिकडे थोडा फंबल पाहायला मिळते. बॉल पर्यंत पोहोचायचा प्रयत्न नाही केला आणि बॅकअप देखील चांगला पाहायला मिळते. एकदा पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच एक धाव स्कोर कार्डवर. चेंडू फेकून झाले 2 गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर राहुल, आसिफ आणि साहिलची जोडी. फुलटस बॉल उंचच गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अंतिम क्षणाला कॅच ड्रॉप देखील करतोय. संधी धावून आली होती इकडे, मात्र पहिला झटका लागला असता बॅटिंग टीमला, परंतु इथे मात्र कॅच ड्रॉप. सोपा कॅच ड्रॉप होत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. लोअर फुलटॉस ऑफस्टम्पच्या बाहेरच होता. मिड ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि जिथे मात्र हा बघा झेल ड्रॉप होत असताना व्यवस्थित जज केलं होतं, बरोबर पोहोचला होता. आणि डिजिटल आपल्याला हे चॅनल पाहायला मिळते आणि कॅमेरामॅन आपल्या बरोबर आहेत. मुन्ना जयस्वाल आणि यावेळेस ऑन साईडला वळवले चेंडूला अगदी डीप मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल थ्रो करेल 2 धावा अंकित करताना आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 5 आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 5 धावा धावफलकावर आपण पाहू शकतात. षटक क्रमांक पहिला आहे आणि 54 धावेचं टार्गेट आहे. 49 अजूनही जिंकण्यासाठी पाहिजेत. चेंडूचा विचार केला तर चेंडू असतील 26. कोळी बॉईज संघाने विनंती आहे की आपण निर्णय कळवायचा आहे. आपण नाणेफेकी जिंकलेली आहे.
चांगला बॉल आहे स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय गुड बॉलिंग फायर चषक 2026 आपल्याला पाहायला मिळते दर्जेदार आयोजन आणि नियोजन तब्बल नवरात्रीची दिवस आणि रात्रीची स्पर्धा आपण पाहू शकतात अगदी तिखा यॉर्कर यावेळेस आपण पाहू शकता कमालीचा चेंडू हाताळलाय गोलंदाजाने लास्ट बॉल शेवटचा बॉल असेल पहिल्या ओव्हर मधला आतमध्ये येऊन फटका तर उंच गेलाय टीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल का ओ हा हो काय कमालीचा कॅच टिपला इकडे सावटा टीमचा जॉन्टी रूट्स आपल्याला पाहायला मिळतोय कमालीचा कॅच दिवेश या कॅचला भरपूर विवर्स मिळणार आहेत अगदी आपण बघू शकता स्पर्धेची पहिली रात्र आणि दुसरी मॅच मधला हा कमालीचा कॅच ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतात ऑन साइडला फटका खेळला होता बऱ्याच वेळ हवेमध्ये होता आणि अंतिम क्षणाला बघा पोहोचला नव्हता बॉल पर्यंत शेवटच्या क्षणाला डाईव्ह मारून यावेळेस कॅच केलं जात आहे आणि पहिला झटका बॅटिंग टीमला 1 ओव्हर आणि 5 धावा आणि पहिला झटका लागतोय 1 विकेट बॅक टू द डगआउट नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लेजेंडरी खेळाडू आहे असे मुछाले आपल्याला पाहायला मिळते कमालीचा कॅच टिपलाय अगदी क्रिकेटचा खेळ सांगितलं म्हणजे फक्त बॅटिंग आणि बॉलिंग नाही तुमचं क्षेत्ररक्षण देखील तगडं असणं खूप गरजेचं आहे आणि हे बघा एफर्ट मिळाल्यावर मात्र ऊर्जा आपोआप संचारित होते प्रत्येक खेळाडूमध्ये जिथून मात्र पॉझिटिव्ह थिंकिंग येते पहिल्या षटक पॉवर प्लेचं सावटा संघाने आपल्या बाजूला लावलंय बघूया दुसऱ्या षटकामध्ये काय होईल गोलंदाज निमेश गोलंदाजी मार्कवर तयार षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल तरी पॉवर प्ले सुरू आहे जिथून मात्र 54 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत दोन्ही आसिफ मला तर वाटते मैदानाच्या आतमध्ये आहेत आसिफ मुच्छाले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय नो स्ट्राईकला असेल षटक क्रमांक दुसरं पहिलाच बॉल फटका देखील फसलाय उंचच गेलाय फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज जज करतोय कॅच करतोय बॅक टू बॅक दुसरा झटका देत असताना बॅटिंग टीमला एसडीचे मास्टर थँक्यू येस 5 वर दुसरा झटका लागतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच अहमद रहमान आपल्याला पाहायला मिळतोय रहमानचा फटका उंच गेलाय आणखीन एक विकेट येण्याची शक्यता आहे आणि ज्या क्षेत्ररक्षकाकडे बॉल गेलाय इतका सोपा कॅच तर तो ड्रॉप करणार नाहीये या अगोदर त्याने कमालीचा कॅच घेतला होता आणि आता मात्र हा दुसरा कॅच टिपताना पाहायला मिळतोय बॅक टू बॅक दुसरा झटका या ओव्हर मध्ये हॅट्रिक वर आहे गोलंदाज वजब
एक ओव्हर 2 बॉल 5 वर 3 झटके आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. परवेज आपल्याला पाहायला मिळते आणि आसिफ नो स्ट्राईकला आहे. सध्या तरी स्ट्राईकवर येण्याची वाट बघतोय. टार्गेट हळूहळू दूर जात असताना, कारण की फलंदाज येत आहेत आणि जात आहेत. जिथे 2 बॉलमध्ये 2 विकेट, लगातार 3 विकेट, टीमची हॅट्रिक तिकडे पूर्ण झाली. बघूया आता गोलंदाज हॅट्रिक वर आहे. आता हॅट्रिक पूर्ण होईल का? षटक क्रमांक दुसरा आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये परवेज आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर सावटा टीम कडून निमेश आणि या व्यासपटका चांगला आहे, उंच गेलाय. टीम मध्ये चित्ररक्षक नाही आहे. पाठलाग सुरू आहे. राकेश मोटेलांच्या जवळ चांगलं चित्ररक्षण झालंय. शॉर्ट फाईन लेगचा चित्ररक्षक चांगला मात्र यावेळेस चेंडू अडवतोय. डीप मध्ये जाऊन चांगले आपण बघू शकतात पाठलाग केला हा चेंडूचा. 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 7 धावा धावपलकावर, कारण की बॅट फिरली जाते. टार्गेट मोठा आहे जिथे आपण बघू शकतात 54 धाबाचं टार्गेट आणि 7 धाबा 3 गडी बाद स्कोरबोर्डला आपल्याला पाहायला मिळतात. रफाई आसिफ आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाज तयार. चौथा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. कॉलवरचा चेंडू चांगला बॉल आहे. अगदी यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळते. थोडा स्टँड खेळण्याचा प्रयत्न केला होता. आपण बघू शकता फलंदाज कडे खेळण्याचा प्रयत्न, जिथे मात्र डॉट बॉल येतोय. डाव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय परवेज. आतापर्यंत बघायला गेलं तर चेंडू फेकून झाले 4 धाब्याचा विचार केला, धाबा खर्च केला 2 विकेट देखील खात्यामध्ये आहेत. सावटा टीम पहिली मॅच देखील जर बघायला गेलं तर पहिल्या फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूला लागली. दांडी टीम चला निर्णय कळवा. आपण टॉस विन केलेला आहे. इथून मात्र जर बघायला गेलं तर 7 धाबा झालेल्या आहेत आणि अजूनही मात्र 47 धाब्याची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 20 बॉल मध्ये पुन्हा एकदा चांगला बॉल, खोलवरचा चेंडू, वेगाने चेंडू गेला कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. सुपर गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर मागचा बॉल जसा हाताळला होता सेम बॉल आणि खेळण्याची पद्धत देखील अगदी बरोबर मागच्या बॉल सारखीच होती, जिथे आपण बघू शकता बीट केले फलंदाजाला. लास्ट बॉल असेल दुसऱ्या ओव्हरचा. 19 बॉल आणि 19 बॉल मध्ये 47 मोठे टार्गेट आहे. आता अभ्यास फटका सजवलाय. तिकडे राकेश फील्ड करतोय आणि सिंगल धाव मिळते. 1 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 2 षटक पूर्णपणे जर बघायला गेलं तर बांधून ठेवलं फलंदाजाला आणि दोन्ही षटक सावटा टीमच्या बाजूने. 8 धाबा धावपलकावर बजाव. थँक्यू. 8 मध्ये 3 आणि जिथे आपण बघू शकता 2 ओव्हर संपलेले आहेत. दोन्ही ओव्हर मध्ये मात्र कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली. मागच्या षटकामध्ये फक्त 3 धाबा. आता मात्र चेंडू असतील 18 बॉल मध्ये धाबा बनवायचे 46. मोठं टार्गेट अगदी समोर राहिलेलं आहे आणि गोलंदाजी मार्कवर ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं राहुल. चला स्पीडअप ठेवा सावटा टीम. 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर परिपूर्ण करायचे आहेत, हे देखील लक्षात करा, लक्षात ठेवा. राहुल तयार. आज चेंडू देखील वेगाने गेला कीपरच्या हातामध्ये. क्या बात आहे. आसिफ 7 बॉल झाला. नो स्ट्राईक वरच आहे, स्ट्राईक वर आणत नाहीये, जिथे आपण बघू शकतात कठीण होत चाललंय आव्हान. आणि आसिफ सारखा फलंदाज 7 बॉल झाले नो स्ट्राईक वर. अजून आतापर्यंत एकही बॉल स्ट्राईक वर दिली नाहीये. सिंगल आणावा लागेल, स्ट्राईक वर आणावे लागेल. आणखीन एक चांगला बॉल. आसिफ मात्र तिकडे फक्त उभा आहे, जिथून मात्र तो बघतोय.
काय गोलंदाजी होत असताना डाव्या हाताच्या विरोधात ही गोलंदाजी कमालीची. टप्पा पडल्यावर बाहेर जात असताना चेंडू आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये सुपर गोलंदाजीचा मारा राहुल कडून देखील. तिसरा बॉल, तिसऱ्या ओव्हर मधला फटका सजवलाय आणि बऱ्याच वेळानंतर म्हणजे जवळजवळ 9 बॉल नंतर स्ट्राईकवर आलाय आसिफ मुच्छाले. अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये किंग म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ज्यांनी अद्रज्य गाजवलं, आपल्या एकट्याच्या जोरावर टीटीएस संघाला मोठं केलं, तोच खेळाडू. ओव्हरमध्ये देखील तेवढंच मोठं नाव आहे. 40+ मध्ये सुपर कामगिरी आसिफ कडून आपल्याला पाहायला मिळाली. अगदी टेनिस क्रिकेटचे गॉड म्हणून ज्याला ओळखलं जातं कृष्णा सातपुते यांच्या संघातून आपल्याला खेळताना दिसला आसिफ. 40+ ची ऑल इंडिया जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये कृष्णा सातपुते सराम बरोबर त्यांच्या संघामध्ये आसिफ मुच्छाले आपल्याला पाहायला मिळाले आणि फायनल जिंकली होती त्यांच्या संघाने. आणि आपण पाहू शकतात तोच स्ट्राईकवर बघा, स्ट्राईकवर का आणायचं होतं, ही क्वालिटी आहे. यामुळे ऑल इंडिया ओपन 40+ मध्ये कृष्णा सातपुते या संघातून खेळताना दिसल्या, त्यांच्या समवेत खेळताना दिसले आसिफ मुच्छाले. आणि हा बघा आल्या आल्या मनगडाची पॉवर दाखवली, पायामधल्या बॉलला पाठवले 6 धावेसाठी. मी पहिलेच म्हटलं होतं बऱ्याच वेळ झाला तो आसिफ मात्र नो स्ट्राईकलाच आहे, त्याला स्ट्राईकवर आणावं लागेल. स्ट्राईकवर आल्या आल्या त्याने षटकार खेचलाय. 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 15 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत. 2 ओव्हर 4 बॉल. अंडरम म्हणा ओव्हरम म्हणा, टेनिस क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी नेहमीच राहिले आसिफ मुच्छालेची. आणि यावेळेस आणखी एक फटका सजवला है, बैक टू बैक. ये है आसिफ, जलवा दिखाते हुए अपना और गेंद जाती हुई बाउंड्री लाइन पार, आंखों को सुकून देता हुआ ये 6 रन. अगर लगातार 3 सिक्सर जड़ते यहाँ पे आसिफ मुच्छाले तो 200 रुपए कैश प्राइज दिया जाएगा दानिश की ओर से. सुपर 21 स्कोर कार्ड वर काय खेळ आहे क्रिकेटचा. आसिफ नो स्ट्राईकला होता, गोलंदाजाचा बोलबाला होता. आसिफ स्ट्राईकवर आला आणि त्यानंतर मात्र त्याच गोलंदाजा ज्याने डॉट टाकले होते त्याला लगातार 2 षटकार खेचलेत, म्हणजे राहुलवर हल्ला झालाय. लास्ट बॉल 22-21 झाल्यात. आणि हे बघा तिसरा बॉल देखील चाललाय, 1 बाउन्स. यावेळेस मात्र तिलकरत्न दिलशानची आठवण करून देणारा स्ट्रोक खेळला जातोय पल्लू स्कूप. बघा आसिफ मुच्छाले 50 पर्यंत पोहोचलाय, परंतु काय नजर आहे, काय खेळ आहे, काय दर्जा आहे, काय क्लास आहे. यावेळेस आपण पाहू शकतात चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर 4 धाब्यासाठी. स्कोरबोर्ड 25-25 3 ओव्हर नंतर. युवा काफी टीम में है खिलाड़ी, लेकिन वो चल नहीं पाए और उनको ये बताते हुए युवा खिलाड़ियों को कि किस तरह खेलना है. पंचवीस. काय खेळ आहे क्रिकेटचा आपण बघू शकतात. ज्या गोलंदाजाचा बोलबाला होता त्या गोलंदाजावर हल्ला झाला. 3 बॉल मध्ये 16 धावेवर पोहोचलाय आसिफ आणि 25 धावा धावपल कव्हर आहेत. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायचे 29. खेळ अगदी बदललाय आता आणि गोलंदाजी मार्कवर येत असताना अविनाश 12 चेंडू 29 धावा. डाव्या त्याचा फलंदाज समोर 7 मध्ये 4 वर खेळतोय परवेज. ओहो नो बॉल घालवला इकडे मात्र फलंदाजाने. अकेला लड़ रहा है आसिफ, सपोर्ट नहीं मिल रहा है. गेंदबाजी में भी देखा कि काफी मिस फील्डिंग हुई और अब बल्लेबाजी में भी सामने वाले बल्लेबाज रन बना नहीं रहे. ये तो हलवा गेंद था, ये तो जलवा वाला गेंद था. बल्लेबाज जलवा दिखा सकता था लेकिन दिखा नहीं पाया. 26 धावा. नो बॉल, शॉर्ट बॉल, लेग साइडला जो पसंदीदा बॉल असतो प्रत्येक बॅट्समनचा तो बॉल मिळाला होता आणि त्या बॉलवर काही झालं नाही. आता फ्री हिट असेल, पाहूया.
हा देखील मात्र फ्री हिटचा बॉल. आसिफ मात्र इकडे एक धावेसाठी येईल का, आणि इकडे मात्र एक धावेसाठी येत असताना रन आउट. परवेजला परतावं लागेल. काय बॉल मिळाले ते परवेजला, अगदी अर्ध्यावर टाकलेले बॉल गमावले. युवा खेळाडू जिथून आपण बघू शकतात, संधी जेव्हा मिळते त्या संधीचं सोनं तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. जिथून आपण बघू शकतात की मैदानामध्ये उतरल्यावर तुमचं काम काय होतं, तुमचं काम एक आहे की तुम्ही बॉलला वॉच करा आणि त्यानंतर फटका सजवा. दोन्ही शॉर्ट बॉल होते आणि दोन्ही बॉल गमावले. पहिला नो होता आणि यावेळेस आपण बघू शकतात अर्ध्यावर टाकलेला बॉल गमावला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतात आसिफ स्ट्राईक साठी जातोय, कारण की समोरचा फलंदाज डॉटवर डॉट बॉल घेतोय आणि त्याला मात्र परतावं लागतंय मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्रम. अक्रम आलाय नवीन फलंदाज. यावेळेस आसिफ स्ट्राईकवर आहे. 3 मध्ये 16 धावा बनवल्यात. लगातार 2 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 27 धावेची गरज आहे. फास्ट फास्ट फिल्डिंग टीमला विनंती आहे. बघा टायमर ऑन आहे, नाही तर पेनल्टी बसेल शेवटच्या ओव्हरमध्ये. बॅट्समन येतोय, बॅट्समन उभा राहतोय. फिल्डिंग तुमची सजत नाहीये. फिल्डिंग टीमला विनंती आहे, फिल्डिंग सजवून ठेवा बॅट्समन याच्या अगोदर. चेंडू मात्र फिरवण्याचा प्रयत्न केला होता. खूप बाहेर आसिफचा हा दबाव आहे. जिथे आपण बघू शकतात व्हाईट बॉल येत असताना स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 27 धावा धावफलकावर नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फायर क्रिकेट क्लब आयोजित फायर चषक 2026. बघा लेग कटरचा बॉल टाकण्यात आला होता, खूप बाहेर गेला टप्पा पडल्यावर आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अर्ध्या धावा झालेत, अर्ध्या धावा पाहिजेत. 54चा टार्गेट आहे. यावेळेस आणखीन एक व्हाईट बॉल. इथे मात्र पंच शहानिशा करतात आणि आमच्यापर्यंत सिग्नल पोहोचवलाय व्हाईट बॉलचा. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. खऱ्या अर्थाने मात्र कितीदा पाहिलेलं आहे की व्हाईट बॉल जो असतो त्याच्यावर कधी गोलंदाज नाराज तर कधी फलंदाज नाराज. तो पंच पाहतात, शहानिशा करतात आणि त्यानंतर मात्र डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. टार्गेटचा विचार केला तर 54 आहे आणि 28 धावा धावफलकावर लागले जात आहेत. अजूनही मात्र बघायला गेलं तर 26 धावेची गरज आहे. गोलंदाज तयार, फलंदाज तयार. आणि इकडे बघा आसिफने पाहिलं पहिले 4-5 बॉल काय झालंय, गोलंदाज काय करतोय, कुठे टप्पा टाकतोय आणि आपण कोणता शॉट खेळावा. यावेळेस मात्र हा लगातार दुसरा पल्लूस्कूपचा फटका, जिथे आपण बघू शकता चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. 4 चौकार एसडीजे. थँक्यू, धन्यवाद. अगदी आपण पाहू शकता अष्टविनायक सालगाव टीमचा खेळाडू ज्याने बॉल परत केलाय त्याचा धन्यवाद. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 4 ने पुढे जाईल आणि 10 मध्ये 22 पाहिजेत. आता 32 धावा धावफलकावर. कुठे होता खेळ आणि कुठे आलाय. आसिफ जोपर्यंत नो स्ट्राईकला होता तोपर्यंत पूर्णपणे धबधबा होता गोलंदाजाचा आणि आसिफ स्ट्राईकवर आल्यावर मात्र इकडे आता सळो काही पळो करून टाकले गोलंदाजाला. फटका हा देखील उंच गेलाय आणि इकडे मात्र हवेमध्ये तरंगतोय. झेल होईल का, क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही आणि 2 खेळाडूकडून गफलत. चाललाय चेंडू मैदानाच्या बाहेर. 4 धावेसाठी लगातार 2 बॉलवर 2 चौकार देखील आलेत. यावेळेस संधी धावून आली होती, संधीचा फायदा उचलता आला नाही. पस्तीस आणि यावेळेस मात्र 36 धावा धावफलकावर आहेत. फटका सजवलाय. अगदी आसिफ काय बॅटिंग केले आतापर्यंत, कमालीची बॅटिंग. 37 4 गडी बाद आणि त्यामधल्या 25 धावा ज्या आहेत ना त्या आसिफच्या आहेत. खऱ्या अर्थाने येण्याची
37 वर 4 चेंडू फेकून झाले 4 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 17 धावेची गरज आहे जिथे आपण बघू शकता आता सहाने स्कोरबोर्ड पुढे झालं आणि स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आक्रमणे देखील आपल्या हात खोलेत पहिल्याच बॉलवर यावेळेस रडार मधल्या बॉलला फेकून दिलाय षटकारासाठी 6 धावेने स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड 43 आता मात्र 11 धावेची गरज आहे 7 बॉल मध्ये दांडी टीम आम्हाला निर्णय कळवा दांडी टीम निर्णय कळवा आम्हाला लवकरात लवकर बॅटिंग घेतलेले दांडी टीमने आणि फिल्डिंग साठी तयार राहायचंय साई सापडेश्वर सालबड संघाने 43 वर 4 गडी बाद काय खेळ आहे क्रिकेटचा यावेळेस आपण बघू शकतात कधी बदलू शकतो रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट असं वाटलं होतं की सावटा टीम ही मॅच आपल्या बाजूने सहजरित्या झुकवेल परंतु नाही यावेळेस मात्र विकेट आलाय शेवटच्या षटकामध्ये 11 धावेची गरज आहे आणि एक चांगली गोष्ट रफे आसिफ टीम साठी की आसिफ मुच्छाले स्ट्राइक वर है 6 गेंदों में चाहिए 11 चलते डीजे मास्टर कर फिर आते बीच मैदान में सर नवीन फलंदाज रेहान मैदानाच्या आतमध्ये येत असताना आणि 6 बॉल मध्ये 11 धावेची गरज आहे 8 मध्ये 6 मध्ये 25 वर खेळतोय आसिफ आणि आता मात्र स्ट्राइक वर देखील आहे सुरुवातीला दबाव पूर्णपणे फलंदाजावर झोकून दिलं होतं गोलंदाजाने परंतु आसिफ स्ट्राइक वर आल्यानंतर